आज श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी, श्रावणामधला पहिला सण। या दिवशी नागांची पूजा केली जाते। भोरमधल्या नागपंचमीला विशेष महत्त्व आहे। पाहूया कशी असते इथली नागपंचमी। श्रावणातल्या सणांना सुरुवात होते ती नागपंचमीनं। ग्रामीण भागात विविध खेळ खेळून ही नागपंचमी साजरी होते। नागपंचमीला अनेक ठिकाणी नागपूजन करण्याची प्रथा आहे। पुणे जिल्ह्यातल्या भोर गावात नागदेवतेचं प्राचीन मंदिर आहे। हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या नागदेवतेचं पूजन आजही मोठ्या उत्साहात केलं जातं। विशेष म्हणजे या मंदिराची सगळी जबाबदारी महिलांकडेच आहे। आम्ही लोकवर्गणीतून नागोबाचं मंदिर बांधलेलं आहे। आम्हाला कोणी सहकार्य करत नाही, तरी आम्ही लोकांपाशी वर्गणी मागून हे मंदिर उभं केलेलं आहे। रोज सकाळी 6 वाजता पूजा केली जाते, आरती केली जाते, दिवाबत्ती केली जाते। संध्याकाळी 6ला आरती पूजा सगळं, संध्याकाळी पण 6ला तेवढंच होतं। रोज 2 टाइम दिवाबत्ती, सगळी पूजा अर्चा सगळं करतो। नागपंचमी दिवशी आम्ही सकाळी उठून नागोबाची पूजा करायला येतो पहिल्यांदा। त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी 5:30-6 वाजता सगळ्या महिला एकत्र जमतो। जवळजवळ आम्ही 300-400 महिला असतो। ग्रामीण भागातल्या सुद्धा महिला आम्ही एकत्र जमा करतो। पहिल्यांदा आम्ही फेर धरतो, नंतर झिम्मा फुगड्या, परत बस फुगडी, सै फुगडी, खिसबाई खिस असे अनेक प्रकारचे खेळ आम्ही खेळतो। आणि त्याच्यानंतर आम्ही नागोबाला वरती शिरा शेट असतो, तिथं आम्ही सर्वजण महिला एकत्र जाऊन तिथं त्याचे दर्शन घेतो। भोर गावातल्या या मंदिरात नागपंचमीसाठी अनेक ठिकाणाहून महिला दर्शनासाठी येतात। नागपंचमी दिवशी इथं मोठी यात्रा असते। नागपंचमी दिवशी नागोबाळी नागराज मंदिर आहे, त्यामुळं ह्या भागाला नागोबाळी असं नाव पडलेलं आहे। आणि इथं यात्रा खूप मोठी असते या नागपंचमी दिवशी। भारतीय संस्कृतीत नागाला देव मानून पूजा करण्याची परंपरा आहे। साप शेतातल्या उंदरांचा नाश करतात, म्हणूनच सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात। प्राणी पक्षी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे सण साजरे होतात। निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भोर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।